हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज मी तुमच्यासाठी चुरमुऱ्यापासूनची नाश्त्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आपण जास्त वेळ न लावता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी जे आहे चुरमुरे घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, जे आपले चिवडा बनवतो त्याचे जे चुरमुरे असतात ते चुरमुरे आहेत इथे घेतलेले. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे 1 वाटी पोहे, ज्यापासून आपण पोहे बनवतो ते वाले नॉर्मल रेग्युलर पोहे घेतलेले आहेत. तर इथे 1 वाटी पोहे आणि 1 वाटी चुरमुरे आपण घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी मिक्स करणार आहे आणि आपल्याला याच्यात पाणी मिक्स करून हे थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे, 5 ते 10 मिनिटासाठी. तर जसं याच्यात आपण पाणी ॲड करू, चुरमुरे जे आहेत आपले, चुरमुरे भिजायला जास्त वेळ लागणार नाही आणि पोहेही दोन्ही आपले पटकन भिजले जातील. तशा प्रकारे इथे मी 1 ग्लास पाण्याचा यूज केलेला आहे आणि आपण आता 5 ते 10 मिनिटासाठी चुरमुरे ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण इथे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूयात. तर इथे साधारण आपण 1 वाटी जे आहे मेथीचा यूज करणार आहोत. तर इथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून. आपल्याला ह्याला छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे, खूप बारीक चिरायची आहे. त्याचबरोबर आज आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला असं छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येते. बघू शकता इथे आपली मेथी जी आहे खूप छान अशी बारीक चिरून झालेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये खूप सिंपल रेसिपी आहे, याच्यात आपण जास्त काही मिक्स करणार नाही आहे, फक्त याच्यामध्ये आपण मेथी यूज करणार आहोत. आपली मेथी जी आहे छान असे चिरून झालेली आहे, बघू शकता. तर आता आपण चेक करूया आपले पोहे आणि चुरमुरे भिजलेले आहेत की नाही. बघू शकता ते छान असे भिजलेले आहेत आणि जे पाणी आहे थोडंसं खाली राहिलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1 वाटी म्हणजे 1 वाटी नाही, पाऊण वाटी जो आहे रवा मिक्स केलेला आहे. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा रवा घेऊ शकता. आता रवा मिक्स केल्यानंतर अजून आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. तर रवा, पोहे आणि चुरमुऱ्यापासून आज आपण खूप छान असे चिला बनवणार आहोत. तर आपण हे थोड्या वेळासाठी ठेवून देऊयात. तर छान असं आता हे तिघांचं जे मिश्रण आहे छान असं भिजलेलं आहे. तर आपण याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. थोडं थोडं करून आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर आपलं जे बॅटर आहे रेडी झालेलं आहे, बघू शकता. आणि याच्यामध्ये आपण कुठला सोडा किंवा इनोचा यूज करणार नाही आहे. एकदम सिंपल आणि एकदम पौष्टिक अशी आपली रेसिपी आहे. तर इथे जे आहे आपलं बारीक करून झालेलं बघू शकता आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे. याच्यात आपल्याला जास्त पाणी मिक्स करायचं नाही आहे. त्याच्यामध्ये आपण आता जी मेथी चिरलेली होती ती आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्याचबरोबर इथे आपण तिखट चवीनुसार, मी इथे 2 चमचे तिखट ॲड करणार आहे. तर तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता. त्याचबरोबर 1 चमचा हळद, इथे 1 चमचा मीठ, 1 ते 1.5 चमचा मीठ यूज केलेला आहे आणि 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत. आणि आता आपल्याला हे बॅटर खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झालं पाहिजे, पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स झाल्यानंतर आपलं चिला बनवण्यासाठी रेडी होणार आहे. तर याला आपल्याला आता परत भिजत ठेवायची आवश्यकता नाही आहे. आता आपलं जे बॅटर आहे एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. तर इथे आपला तवा छान असा गरम झालेला आहे. मी त्याला तेल ऑलरेडी लावलेलं आहे. तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो चिला आहे अजिबात खाली चिटकणार नाही, इझिली तो आपल्याला पलटता येईल. तर गॅस सुरुवातीला फास्ट ठेवा. तर आता आपण ह्याला
स्पूनने स्प्रेड करून घ्यायचा आहे। आता तुम्हाला हा किती जाड हवा आहे पातळ हवा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याला स्प्रेड करून घेऊ शकता। आणि याला आता आपण थोडंसं तेल लावायचं आहे आणि याच्यावरती एक प्लेट झाकून तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून छान असं ते वाफलेल। तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी अशा छान छान रेसिपी बनवू शकता। इवन मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठीही तुम्ही अशा टाईपचं चिला बनवू शकतो। इवन आपण बेसन चिला वगैरे बघितलेलाच आहे, पण आपण हा पोहे चुरमुऱ्यापासून आणि रव्यापासूनचा बनवलेला आहे। बघू शकता खूप छान असे चिले लागतात, हे खायलाही खूप टेस्टी लागतात। तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। तर आता आपण या बॅटरमध्ये बाकीचेही बनवून घेणार आहोत। बघू शकता खूप छान आणि एकदम स्मूथ आणि असं झालेला आहे। आणि याच्यात मेथी टाकल्यामुळे तर ते अजूनच खायला खमंग आणि टेस्टी लागणार आहे। तर हे तुम्ही एकतर सॉस सोबत खाऊ शकता, इवन तुम्ही चटणी असेल घरामध्ये शेंगदाण्याची चटणी असते, इवन आपण ह्याला असंही खाऊ शकतो, कारण हे ऑलरेडी आपण याच्यामध्ये खूप सारे मसाले मिक्स केलेले आहेत। तर असंच खायला खूप छान लागतो। जसे की आपण मेथीचे पराठे वगैरे खातो, सेम तशाच पद्धतीने आपण हे मेथीचे चिले पण खाऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपले ते बनवून झालेले आहेत, बघू शकता। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज। एकदम स्मूथ असे झालेले आहेत, बघू शकता। थँक्यू गाईज।